ठाण्यात यंदा भाजपचा अबकी बार 70 पारचा नारा। भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत महापौर बसवण्याचा निर्धार। ठाण्यात भाजपाप्रमाणे शिंदे शिवसेनेची स्वबळाची तयारी। आनंद आश्रमात पार पडली शिंदे शिवसेनेची बैठक। बैठकीत माजी नगरसेवकांचा स्वबळाचा सूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यपाल नियुक्त आमदार आणि महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या केल्या जाणार। निवडणुकीतील कामगिरीवरून महायुतीतील नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता। हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार करणारं संजय राऊतांचं काँग्रेस श्रेष्ठींना पत्र। पत्रामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरे सेनेवर नाराज। मनसेला मविया सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा विरोध। उद्धव ठाकरेंसमोर युतीबाबत राज ठाकरेंची सावध भूमिका, तर राज ठाकरे भूमिका मांडण्यास समर्थ। राऊतांची प्रतिक्रिया। दादरमध्ये मात्र लागले ठाकरे बंधूंचे आकाश कंदील। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। यंदा मुंबईचा महापौर शिवसेनेचा अशा आशयाचा बॅनर। ठाकरे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या निवडणुका टाळण्याचा हा डाव। विरोधकांच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीवर भाजपाचं टीकास्त्र। निवडणुका पुढे ढकलण्याची भूमिका मविया कार्यकर्त्यांना पटणारी नाही। केशव उपाध्येंची टीका। पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी संघाकडून भाजप मंत्र्यांना समज। पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवण्याच्या सूचना। कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादकांच्या मोर्चात गोंधळ। पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने गोंधळ। डिंबेचर पोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत प्रतिसाद न दिल्याने उत्पादक आक्रमक। आमदार संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर नगरमध्ये हिंदूंच्या दुकानाबाहेर भगवे झेंडे, तर उरलेल्यांनी तिरंगा लावा। MIMची भूमिका। हिंदुत्ववादी संघटनांकडून जगतापांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थवर निवासस्थानी जात घेतली राज यांच्यासह कुटुंबाची भेट। पुण्यात केंद्रीय संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर साप। सिम्बॉयसिस महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर निघाला साप। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा शुल्क वाढी विरोधात अभाविप आक्रमक। शुल्कवाढ रद्द करण्यासाठी विद्यापीठात आंदोलन। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेंच्या घरावर पालिकेचा बुलडोझर। अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई। नाशिकच्या कारागृहात कैदी गांजा पितानाचा व्हिडिओ समोर। कैद्यांकडून थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात फोटो सेशन। नाशिक कारागृह प्रशासनाच्या दक्षतेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह। कफ सिरपमुळे आणखी एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू। मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील मुलीचा नागपुरात मृत्यू। पहलगाम हल्ल्याचं कारण देत नागपुरात सेवानिवृत्त व्यक्तीला केलं डिजिटल अरेस्ट। 19,50,000चा गंडा। नागपूरच्या अनमोल नगर परिसरातील घटना। आमदार निवासातील वादग्रस्त कॅन्टीनला क्लीन चिट। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई मागे। आमदार संजय गायकवाड यांनी केली होती मारहाण। नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळले। ऐन दिवाळीत शेतकऱ्याला 8 रुपये किलो दराने विकावा लागतोय कांदा। दिवाळीमुळे उद्यापासून नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प। राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना
येलो अलर्ट, उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. अयोध्येत रिअल लाईफ रेंजोने केली महिलेची सुखरूप प्रसूती. अयोध्या रेल्वे स्थानकावर डॉक्टर मैत्रिणीच्या सूचनेनुसार केली मदत. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप. विकास बेंद्रेचं सगळ्या स्तरातून कौतुक.